13. राष्ट्रीय सभेपेक्षा सर्वपक्षीय सभा मोठी. पंडित मोतीलाल नेहरू म्हणतात की सर्वपक्षीय सभेस मी राष्ट्रीय सभेपेक्षाही अधिक महत्वाची समजतो. एका अर्थी हे खरं आहे, कारण सर्वपक्षीय सभाच खरी. राष्ट्रीय सभा राष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचे पूर्ण प्रतिबिंब पडलेली सभा होय. क्रांतिकारक राष्ट्रीय सभेच्या जुन्या याचकशाहीच्या किंवा नव्या खादीशाहीच्या आज्ञांस राष्ट्रीय आज्ञा म्हणून मानित नसत, तेव्हा ते याच कारणाचा उच्चार करीत. सर्वपक्षीय परिषद ही एका अर्थी राष्ट्रीय सभेहून राष्ट्राची खरी प्रातिनिधिक संस्था होय. तिचा ठराव प्रागतिक नसला तरी प्रातिनिधिक आहे खरा, पण तो ठराव नेहरूंना कधी, कुठे, केव्हा ऐकू आला? आम्हाच तर ठराव झाल्याचीच नव्हे, पण सर्वपक्षीय परिषद भरल्याची देखील बातमी नाही, शक्यता देखील दिसत नाही. कारण हिंदुस्थानाच्या अभ्युदयासाठी या सर्व पक्षांमध्ये हातघाईने आणि प्राणपणास लावून लढणारा जो क्रांतिकारक पक्ष, त्याला कोणत्याही परिषदेत आमंत्रण दिल्याचे, त्यांचे पक्षीय अस्तित्वही मानल्याचे आमच्या ऐकिवात नाही. आणि जर कधी क्रांतिकारक पक्ष अशा सर्वपक्षीय म्हणवणाऱ्या परिषदेत त्या नावातील अर्थातच आमंत्रण समजून मंडपाच्या पुढच्या दाराने आत शिरला, तर हे प्रागतिक, जागतिक, अगतिक इत्यादी सर्व पक्ष त्या मंडपाच्या मागच्या दाराने, सुरतेला ज्या दाराने मेथा प्रमुख गृहस्थ नाहीसे झाले, त्याच दाराने वाट काढून अदृश्य होतील हे उघडच आहे. क्रांतिकारकांचे नाव तर दूरच, पण राष्ट्रीय सभेत पंडित जवाहरलालचा स्वातंत्र्य पक्ष देखील खपत नाहीसा, झेपत नाहीसा झाला आहे. तरी बरे, बिचारा जवाहरलालांचा स्वातंत्र्य संघही स्वातंत्र्याच्या साधनांचे नाव देखील घेत नाही. काय हवे तेवढेच काय ते ठरवणाऱ्या वादविवादांच्या दुंदुभी वाजवण्यात ते कसे घ्यावयाचे, ह्या विचाराचा उच्चार देखील स्वतःसही ऐकू येता कामा नये. ही जी पुरातन परंपरा सर्व राष्ट्रीय पक्ष विपक्षांनी आजवर प्रामाणिकपणे पाळली, तिचा ह्या नवीनातील नवीन स्वातंत्र्य संघानेही मुळीच उच्छेद केलेला नाही. आम्हास अधिकार हवेत. मवाळ म्हणाले आम्हास स्वराज्य हवे, जहाल म्हणाले आम्हास स्वातंत्र्य हवे, जवाहरलाल म्हणाले पण ते आम्ही कसे घेणार हे सांगण्यातच नव्हे, तर ते योजण्याचा देखील दूरदर्शीपणा त्यातील कोणीही केलेला नाही. स्वातंत्र्य हवे, पण ते कसे मिळवावयाचे याचा आचार किंवा विचार करण्यास आम्ही कोणी माथे फिरू आहोत किंवा काय? स्वातंत्र्याची साधने जुळविणे हे एका चुटकीचे काम. असे जसे तसे कसे तरी वाटेल तेव्हा पाहता येईल. माथे फिरू माणसा वाचून त्या साधनांची खटपट करण्या इतका कोण उतावळा किंवा रिकामटेकडा आहे? माथे असलेल्यांनी स्वातंत्र्य की स्वराज्य या शब्दाच्या उच्चारा प्रत्युच्चारांच्या धुमाळीत राष्ट्रीय सभेचा आठवडा गाजवला की संपले. तथापि वैदिक क्रियेचे आधी वैदिक मंत्राचे उच्चार बरोबर करणे हेही जसे आवश्यक असते, तसेच ध्येयाचा उच्चार तरी आता बरोबर वर्णस्थान समिरित असा लोकांस करता येऊ लागला. याविषयी तरुण पंडित जवाहरलालांचे आणि वृद्ध पंडित अय्यंगारांचे आभारच मानले पाहिजेत. गुप्त यज्ञागारातील यज्ञाग्नीतून आविर्भूत झालेला तो महामंत्र त्यांनी राष्ट्रीय सभेच्या सिंहासनावर आणून बसविला. पण त्यामुळेच राष्ट्रीय सभेच्या सिंहासनावर जी परधार्जिणी अवदसा आजवर बसलेली होती, तिचा भयाने आणि त्रासाने जळफळाट होऊ लागावा हे सहजच होते. यास्तव आणखी 1-2 वर्ष राष्ट्रीय सभेच्या सिंहासनावर या अवदसेची झेप न पडेल अशी सावधगिरी ठेविली पाहिजे. स्वातंत्र्याचा महामंत्र राष्ट्रीय सभेच्या ध्वजावर, राष्ट्रीय सभेच्या सिंहासनावर, राष्ट्रीय हृदयाचे वेदीवर सारखा उद्घोषित होत राहिला पाहिजे. ना तरी सटवी ती वरवशता
करील निश्चित घाता ही गोविंदाची सावधानता आपण विसरता कामा नये. तरुण जवाहरलाल स्वातंत्र्याचा दीक्षित झाला ह्यात आश्चर्य नाही, पण श्रीमान अय्यंगारांसारखा वृद्ध ऋषीही पुराणो या पदवीस त्याच्या या ध्येयनिष्ठेने पात्र व्हावा हे आश्चर्य. कोणी संशयतात की अय्यंगार पूर्वी सरकारचे ॲडव्होकेट जनरल होते असतील. पूर्वी राष्ट्रीय सभेचे पुढारी देशभक्तीच्या जिन्याने चढत राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाच्या पायरीवरून सरकारचे परवशतेच्या हायकोर्ट जज्जाच्या जागेवर पाय ठेवीत. आज अय्यंगार त्या सरकारच्या परवशतेच्या पायरीवरून उतरून राष्ट्रीय स्वातंत्र्याचा झेंडा उचलीत आहेत. आधी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होऊन मग हायकोर्ट जजशिपची जागा पटकवणाऱ्या परंपरेपेक्षा आधी ॲडव्होकेट जनरल असताही त्या पाशातून सुटून मग स्वातंत्र्याच्या दिव्य ध्येयाकडे चढत जाणाऱ्या अय्यंगारांची ही परंपरा पुष्कळच अधिक अनुकरणीय आहे. अय्यंगारांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाचा हट्ट धरला तर कोणी म्हणतात राष्ट्रीय सभेत बेकी होईल. नेहरू प्रतिवृत्तास संमती सुखाने द्यावी. ती संमती स्वातंत्र्यवाद्यांनी तात्पुरती तोड म्हणून देणेच योग्य. परंतु म्हणून कोणी मद्रासच्या राष्ट्रीय सभेत संमत झालेल्या स्वातंत्र्याच्या ध्येयाचा ध्वज खाली ओढू लागेल तर बेकीच्या बुजगावण्यास न भीता राष्ट्रातील सर्व तरुणांनी श्रीमान स्वातंत्र्यवादी अय्यंगारांचे नेतृत्वाखाली झुंजून ती आपत्ती टाळली पाहिजे. एकी राष्ट्रीय हिताकरता हवी, राष्ट्रीय विमोचनाकरिता हवी. राष्ट्र इंग्लंडच्या साम्राज्याच्या रथाच्या चाकाशी नित्याचे बांधून टाकण्यासाठी नको. 50 आळशांशी एकी व्हावी म्हणून स्वतःही अधोगामी रिकामटेकडेपणा करीत बसण्यापेक्षा एकी करून राष्ट्रीय उद्धारासाठी निरलस मेहनत करणे बरे. 10 भ्याडांशी एकीच्यासाठी संगनमत करून स्वतःही भ्याड होण्यापेक्षा एकट्याने त्या सगळ्यांशी बेकी करून राष्ट्रासाठी जो साधेल तो पराक्रम करण्यास बेछूट निघून जाणे चांगले. कोटी कोटी लोकांबरोबर माझी मातृभूमी इंग्लंडच्या साम्राज्याची शिक्का मारलेली बटीकच राहणार म्हणून एकीसाठी सांगण्यापेक्षा त्या सर्व बुद्धिभ्रष्ट जगाशी साफ बेकी करून एकटा एकाकी गरजत राहणे बरे की नाही. ही माझी मातृभूमी कोणाची बटिका नावाला सुद्धा राहणार नाही. दुसऱ्याचा शिक्का तिच्या राजमुद्रेवर तिला सहन होणार नाही. ती स्वतंत्र होऊ इच्छिते, नाहीतर झुंजत मरू इच्छिते. मला तरी तिचा हाच संदेश मिळालेला आहे. पूर्वी सुरतेला ह्याच एकीच्या बुरख्याखाली स्वराज्याच्या ठरावाची गळेचेपी होणार होती, पण टिळकांनी राष्ट्रघात करते ती एकी खरी बेकी होय असे म्हणून राष्ट्रहितकारक बेकीच पत्करली आणि स्वराज्याचा ध्वज पडू दिला नाही. त्याप्रमाणे स्वराज्य म्हणजे इंग्लंडच्या कक्षेतील एक उपग्रहाचे परावलंबी अस्तित्व, बिनसैन्यी, बिनविमानी, बिनजलसेनी, बिनराजमुकुटी असे पंगू संस्थानी अस्तित्व. अशी व्याख्या जेव्हा होत आहे तेव्हा हजार नव्हे लाख लाख लोक जरी त्या भ्रमात सापडले आणि एकीसाठी तूही असाच भित्रा भ्रमिष्टपणा स्वीकार म्हणून सांगू लागले तरी त्यातून तात्काळ फुटून निघून स्वातंत्र्याच्या ध्येयाचा ध्वज उचलून धरण्यासाठी आपले एकट्याचे हातांनी तरी आपले शिर तुटून पडे तो झटले पाहिजे. अशा परिस्थितीत एकी हेच पाप, बेकी हेच पुण्य. मुसलमानांची एकी व्हावी म्हणून खिलाफतीची आफत उरावर बसून घेणाऱ्या सज्जनांनीच आजही ह्याच एकीच्या नावावर स्वातंत्र्याविरुद्ध कोल्हेकुई चालवलेली आहे. राष्ट्रीय सभेत परावलंबित्वाचे लागलेले हे ग्रहण मद्रासला सुटले होते
ते पुन्हा लागू नये म्हणून कलकत्त्यास सर्व स्वातंत्र्यवाद्यांनी श्रीयुत अय्यंगारादी पुढाऱ्यांस पाठिंबा दिला पाहिजे. अय्यंगार म्हणजे नेहरूंचे पुढारी पण हिसकावून घेण्याकरिता स्वातंत्र्याचा जय जयकार करीत आहेत. पण त्यात बिघडावयाचे ते काय? गोखले मेथांचे पुढारी पण न साहवल्यामुळे टिळक स्वदेशी बहिष्काराचा उदो उदो करीत होते म्हणून किंवदंती ओरडत होते म्हणून असेच की नाही. पण राष्ट्रहित त्यानेच साधले म्हणून टिळकांकडेच पुढारी पण जाणे योग्य ठरले. तीच स्थिती आजची. तर मोतीलाल नेहरू स्वातंत्र्याचे ठरावास हाणून पाडू म्हणतील, बहुधा ते तसं करणार नाहीत, तर ते किंवा आणखी कोणी इंग्रजांच्या ऋणानुबंधाने मिंधी झालेली माणसे तसे करू लागतील, तर स्वातंत्र्याचे नावाने त्यांचे पुढारी पण अय्यंगारांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे हेच योग्य आहे. पुढारी पण घेऊ पाहणारास ते पुढारी पण जाऊ नये म्हणून झटणाऱ्यांना तरी काही दोष देता येणार नाही. दिनांक 13 डिसेंबर 1928.